नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवे एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर बिन दोघातली तुटे ना या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर इथे समर राजवाडेनी त्याच्या बहिणीच्या देखणीकरता म्हणजे पाहणी करता त्या रोहनला बोलवलेलं असतं आणि त्यांनी त्याची फॅमिली घेऊन तो या राजवाडेच्या घरी निघालेला असतो. आणि समर राजवाडेला त्याची काकू त्याला फोन करते आणि बोलते की तू आज तरी वेळेवर येणार आहेस का? तर समर बोलतो हो, मी आज वेळेवर येणार आहे. तर समर तयारी करतो ऑफिसमध्येच आणि मस्त कुर्ता घालून तयार होतो. त्याचा मित्र बोलतो की आज तू चक्क ऑफिसमध्येच तयार झाला? तर समोर बोलतो हो, कारण की अधिराने कपडे पाठवलेले आहे आणि तिला वेळ झालेला चालत नाही आणि तिला माझ्या ड्रेसिंग सेन्सवरच तिला शंका येत असते, म्हणून ती मला अगोदरच कपडे पाठवून दिलेले आहे. तर इकडे स्वानंदीने तिच्या घरच्यांना सर्वांना समर राजवाडेकडे पाठवून दिलेलं असतं की तुम्ही अगोदर जा, मी मागून येते असं सांगितलेलं असतं. पण तिला माहित नसतं की रोहनचं लग्न ज्याच्याशी होणार आहे तो समर राजवाडेच आहे आणि तो अधिराचा भाऊ आहे, हे स्वानंदीला माहित नसतं. तर स्वानंदी बोलते की तुम्ही पुढे चला, मी येते. स्वानंदी इकडे समर राजवाडेच्या कंपनीवर गेलेली असते, कारण की त्या वृद्धाश्रमाच्या जागेवर यांनी कब्जा केलेला असतो आणि त्या म्हाताऱ्यांना तिथून काढणार असते, म्हणून स्वानंदी त्यांच्या लढण्याकरिता ती तिथे गेलेली असते. तर स्वानंदी साडी घालून मस्त नेसून तिथे पोहोचलेली असते. तर तिच्या सोबतच्या कलिग्स तिला बोलतात की वा स्वानंदी, तू आज साडी वगैरे घालून आली. स्वानंदी बोलते हो, माझ्या भावाचा आज पाहण्याचा प्रोग्राम आहे आणि मला तिथे जायचं आहे. तर ते बोलतात तू इथे कशाला आली? स्वानंदी बोलतो हे इथं काम इम्पॉर्टंट आहे ना, हे तर काम नाही पटलं की मी तिथे जाईल. तर समर राजवाडे वरून बघतो की खाली आरडाओरडा सुरू आहे आणि आंदोलन सुरू आहे. समर राजवाडे खाली येतो आणि त्याला ती स्वानंदी दिसते आणि तो चिडतो आणि तो बाहेर येतो कारच्या आणि तो तिच्याशी भांडू लागतो. तर इकडे स्वानंदी गप्प बसत नाही आणि ती त्याच्याशी भांडू लागते. पण तिला काय माहिती आहे की तिला जिथे जायचं आहे तो समर राजवाडेचं घर आहे. तर सामोरील भागात असंच पाहायला मिळणार आहे की समर राजवाडे त्याच्या घरी निघून जातो. इकडे स्वानंदी पण तिकडे ते रोहनच्या बघण्याच्या प्रोग्रामकडे निघून जाते आणि स्वानंदी त्या ठिकाणी पोहोचलेली असते. तर स्वानंदी आणि समर राजवाडीची चुकाबुक होते आणि तिथे अधिरा सर्वांची ओळख करून देत असताना समर राजवाडे येतो आणि बोलतो की ही नंदूताई. तर हे नंदूताई बघताच समर राजवाडे तिच्याकडे बघतो, त्याला एकदम शॉकच पोहोचतो आणि मग तो काही न बोलण्याच्या स्थितीत असतो. तर समर राजवाडे एकदम शांतपणे आणि त्या स्वानंदीला बोलतो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, थोडं साईडला येता का? मग समर राजवाडे तिला साईडला घेऊन जातो आणि बोलतो की बघा, आपल्यात जे काही घडलं ते आपल्याला कोणाला सांगायचं नाही आहे. मी आता मॅच्युरिटी नुसार वागणार आहे, तर तुम्ही हे जे काही घडलं ते कोणाला सांगू नका. तर त्यावर स्वानंदी बोलते मी कोणाला सांगणार नाही आहे, हे तुम्ही मला सांगायची काही गरज नाही आहे. असं बोलून स्वानंदी तिथून निघून जाते आणि समोर बघतच राहतो आणि इथे आजचा भाग संपतो. आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.